आता येत नव्हतं त्यामुळे फक्त वरती डायरेक्ट हा घेऊन टाकला. सांगत त्याला टेबल टेबल घेऊन टाक. फ्रेंड ऑनलाईन समजत नाही. नाही ना एवढं लेक्चर असं होणार ना. खूप मिस केलं खूप. काल काय काय बघितलं याने मग? प्रोटास अजून अजून डेटा फॉर्मॅटिंग बघितली. लाईक सेल एलिमेंट्स मध्ये जाऊन ते कसे चेंजेस करायचं माहिती ना. माहिती ना. अजून काय बघितलं? लाईन चार्ट बार चार्ट. बार चार्ट काय यूज करतो आपण? काय प्रेडिक्शन साठी? छान. ट्रेंड अनालिसिस. ट्रेंड अनालिसिस. वा छान छान छान. हा नंबर व्हॅल्यू साठी छान. राईट. कधी वापरतो आपण बार चार्ट? जेव्हा आपल्याला एखाद्या दोन गोष्टी कम्पेअर करायच्या असतील तेव्हा आपण बार चार्ट किंवा कॉलम चार्ट यूज करतो ना. हा आहे लक्षात. आणि लाईन चार्ट कधी यूज करतो मग? ट्रेंड साठी ना. तिथं म्हणा कम्पेअरिंग साठी नाही ना. कधी यूज करतो आपण? जर ट्रेंड असेल काय एखादा आपला मंथ टू मंथ ट्रेंड दाखवायचा असेल किंवा इयर टू इयर किंवा वीक टू वीक तर आपण कोणता चार्ट यूज करतो? लाईन चार्ट. ही डेटा फॉर्मॅटिंग कशी केली माहिती ना. जस्ट टेबलवर सिलेक्ट केलं. राईट. पुढे जाणार आपण फॉर्मॅट पेंटर मध्ये. राईट. फॉर्मॅट पेन मध्ये तिथं कुठे हा फिल्टर पेन. फॉर्मॅट पेन ना. फिल्टर कसं काय? मला डेटा फॉर्मॅटिंग करायची ही. हे जे साईनला आयकॉन्स वगैरे कलर्स वगैरे दिसतात काय हे दाखवायचे मला. कुठे दाखव ना. हा देन सांगा. केलेलं ना क्लिक. हा आता देन राईट. कुठे जाणार तुम्ही? सेल एलिमेंट्स मध्ये. आठवतंय का? सेल एलिमेंट्स गेल्यानंतर आपल्याला काय करायचं होतं? टोटल प्रॉफिट होतं, टोटल रेव्हेन्यू आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी होती. त्यावेळेस आपल्याला डिफरन्शिएट करायचं होतं प्रत्येक गोष्ट. सो इथं काय करत होतं? सिरीजचं जस्ट नेम चेंज करत होतो मी. लाईक टोटल रेव्हेन्यू. आणि मला आता त्याला डेटा बार्स द्यायचे, आयकॉन्स द्यायचे की URL ते तुमच्यावर आहे. एवढं आहे लक्षात. आणि जेव्हा मी डेटा बार्सच्या एफेक्ट्सवर क्लिक करेल तशी काय ते विंडोज येते. त्या विंडोज मध्ये ऑप्शन आहे. लोएस्ट व्हॅल्यूसाठी तुम्हाला काय द्यायचं, निगेटिव्ह असेल तर काय द्यायचं, हायेस्ट साठी असेल तर काय द्यायचं ते तुमच्यावर आहे. ओके. देन आयकॉन्स कशाला दिलेला आपण? टोटल ऑर्डर क्वांटिटीला काय दिलेला? आयकॉन्स दिलेलं. राईट. आयकॉन्स सोबत एफेक्ट्सवर क्लिक करतो. बघितलं घरी जाऊन बघितलं का सगळ्यांनी? बघितलं काय एक पॉपअप झाली अगेन विंडो. इथं फॉर्मॅट स्टाईल आपल्याला रूल्सनुसार द्यायचं होतं. तुम्ही इथं फील्ड व्हॅल्यू पण करू शकता. तुम्हाला ते द्यायचं ते लेफ्ट लेआउटला त्या काय द्यायचं ते डेटा द्यायचा आहे. टॉप आयकॉनला काय ते तुम्ही करू शकता. बट मोस्ट ऑफ दी चूज करा रूल्सच. ते रूल्सनुसार चालत गोष्टी. ओके. मी ते चेंजेस करा तुम्हाला जसे पाहिजे तसे. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? इथं डिफरंट आयकॉन्स आहेत तुम्ही घेऊ शकता. इथं काय केलं मी फक्त इथं साईडला ॲरो दिसतं त्या ॲरोवर क्लिक केलं. डिफरंट आयकॉन्स तुम्हाला जो पाहिजे तो देऊ शकता. हायला तुम्ही वरती देऊ शकता, डाऊनला लो देऊ शकता. खाली ॲरोज तुमच्यावर डिपेंड. झालं एवढं. देन आपण ट्रेंड ऍक्सिस मध्ये एक फॉरकास्टिंग बघितलेलं आठवतंय ना. त्यामध्ये काय दिसत होतं? अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड दिसत होतं. म्हणजे पुढच्या महिन्यात कुठपर्यंत सेल्स जाणार आहे किंवा रेव्हेन्यू आणि कुठपर्यंत डाऊन जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ML चा कोड लिहायला लागला नाही ना. मशीन लर्निंगचा कोड लिहायला लागला नाही. त्यांनी डायरेक्ट फॉरकास्टिंग केलं. काय प्रेडिक्ट केलं ऑन द पास्ट डेटा. मशीन लर्निंग पण काय करतं? पास्ट डेटावरच काम करतं ना. त्याथोडी आपण न्यू डेटा देतो का? ते पण काय करतं? फोरकास्टिंगच करतं. एक प्रिडिक्शनच करतं ना. इथं पण प्रेडिक्शनच होतं. इथं डायरेक्ट तुम्हाला दिलंय टूल बेस्ड जॉब आहे आपला. त्या गोष्टी दिल्यात. ओके. एवढं क्लिअर आहे? ठीक. ऑनलाईन एवढं क्लिअर आहे? शेअर केली का स्क्रीन? एवढं झाले बनून. फर्स्ट टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, देन ऑल एवढं झाले बनून. आणि इथं फक्त तुमचा ट्रेंड ऍक्सिस. ओके.
आता प्रत्येक जेव्हा कंपनीमध्ये जातो आपण तेव्हा एक प्रिव्हियस मंथच्या अकॉर्डिंग एक टार्गेट ठरलेलं असतं नेक्स्ट मंथ, माहिती ना. प्रिव्हियस मंथमध्ये माझा काहीतरी सेल्स असतो, त्या अकॉर्डिंग टोटलचा आपण काहीतरी टार्गेट ठेवतो की बाबा पुढच्या महिन्यामध्ये एवढा सोर्स आला पाहिजे, किंवा माझं हे टार्गेट होतं ते अचीव केलं की नाही मला बघायचं. राईट, माझं हे टार्गेट होतं ते अचीव केलं की नाही मला बघायचं. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट बघायची असते की अचीव केली की नाही किंवा ते टार्गेटपर्यंत पोहोचलो की नाही, तेव्हा यूज होतो KPI कार्ड, की परफॉर्मन्स इंडिकेटर कार्ड, जे इथे KPI कार्ड. त्या KPI कार्डला मी जस्ट सिलेक्ट करतो. आलं काहीतरी खाली दिसतं, आले कार्ड आले. त्यामुळे काय मागितलं त्यांनी, व्हॅल्यू, ट्रेंड ऍक्सिस आणि टार्गेट मागितलंय. ओके, टार्गेटमध्ये काय ठेवू शकतो आपण, एनिवन टार्गेटमध्ये प्रिव्हियस मंथ, देन व्हॅल्यू मध्ये टोटल रेव्हेन्यू ठेवू शकतो, टोटल रेव्हेन्यू ठेवू शकतो. ओके, आणि ट्रेंड ऍक्सेस मध्ये तुम्हाला मंथ टू मंथ बघायचं का इयर टू इयर बघायचं, ट्रेंड काय असतो, ट्रेंड कसं चालतो, एकदम मंथ वाईज चालतो, डे वाईज चालतो, नाही तर इयर वाईज चालतो, एवढं तर माहिती ना. मी तर स्टार्ट ऑफ द मंथ टाकतो किंवा मंथ. दिसतोय, जस्ट वेट. टोटल रेव्हेन्यू माझा टार्गेट मध्ये टाकतो, प्रिव्हियस मंथ माझा व्हॅल्यू मध्ये टाकतो. ओके, आणि मंथ देतो कॅलेंडर लुकअप मध्ये. ब्लँक किती राहावर चेक करा तुमच्यात पटकन, का ब्लँक किती चेक करा पटकन तुमचं. काय करा, व्हॅल्यू मध्ये टोटल रेव्हेन्यूज टाका, व्हॅल्यूज मध्ये टोटल रेव्हेन्यू टाका, टार्गेट मध्ये प्रिव्हियस मंथ टाका, नाही टार्गेट मध्ये प्रिव्हियस मंथ टाका, आणि ट्रेंड ऍक्सिस मध्ये मंथ टाकून द्या. एक ग्राफ दिसतो बॅक साईडला, दिसतंय का तुम्हाला, शेअर कर ना स्क्रीन प्लीज. डॅक्स लिही ना पटकन, कोणाचा आहे प्रिव्हियस मंथचा डॅक्स, केला नाही आपण, डेट यूज करून काढला नाही. करा बरं त्यामुळे ड्रॅग पटकन. लॅपटॉप का झालं तुमचं, ग्राफ दिसत असेल तुम्हाला, एक ग्राफ तेजस दिसतोय, कोणी ते लॅपटॉप दे बनवणार पटकन. झालं, तो दिसतंय काय बिघडलंय, तो दिसतंय राईट, तसं दिसतं, दाखव. झालं, बरोबर, गो हो हो, स्क्रीन शेअर केली का, जस्ट वेट अ मिनिट. लिहा असताच, हा कसं आलं दाखव. तुम्ही लाईन चार्ट यूज केला आय थिंक, हो ना. असा ट्रेंड जर फाईंड केला तर कंपनी हाकलून देते. हा ठीक आहे.
दिसतंय सगळ्यांना ऑनलाईन? असं काय ते ग्राफ दिसेल तुम्हाला? दिसतंय ग्राफ? दिसतंय? तर किती होतं गोल आपलं? 1.34 मिलियन. आपण अकॉर्डिंग टू किती अचीव्ह केलंय? फक्त 1.30 मिलियन. हा काय केपीआय काय म्हणजे तुमचं ते हाय किंवा लोएस्ट म्हणजे अचीव्ह झाले की नाही दाखवू शकता. तुम्हाला जर मॅन्युअल टार्गेट टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. काय क्रिएट करतो? एक जस्ट मेजर क्रिएट करतो मॅन्युअल टार्गेट नावाचं. न्यू मेजर मध्ये जातो. आणि मॅन्युअल टार्गेट लिहितो. मॅन्युअल टार्गेट मध्ये टाकतो मी समथिंग काहीतरी अमाऊंट 1000. ओके आणि एंटर दाबतो. जस्ट मॅन्युअल टार्गेट एक सेट करतो. ओके एक सेट झाला. पण टार्गेट मध्ये काय टाकणार हे फक्त मॅन्युअल टार्गेट. एवढं होता अचीव्ह नाही झाला. ओके काय म्हणतो आपण केपीआय कार्ड. रेड लाईन आहे ना खाली. खाली टार्गेटेड व्हॅल्यू किती? समथिंग काहीतरी टार्गेटेड व्हॅल्यू मगाशी किती होती? 1.34 मिलियन. पण अचीव्ह किती केलं आपण? 1.30 मिलियन. मग अचीव्ह झाले की नाही? सिम्पल आहे ना, बेसिक लॉजिक. बरोबर. मी काय होतं प्रिव्हियस मंथ टाकतो. पीएम प्रिव्हियस. ओरिजिनल किती आलाय? 1.30 मिलियन. ओके अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू प्रिव्हियस मंथ टार्गेट टाकतो. किती आहे तर दिसते का व्हॅल्यू? तो 1.34 मिलियन. गोल किती तुमचा? गोल किती पाहिजे होता? 1.34 मिलियन पाहिजे होता. म्हणजे ते टार्गेट होतं बेसिकली. कितीनी मागे आपण? पर्सेंटेज मध्ये पण दिसतंय -3.27% मागे. हे केपीआय कार्ड इंडिकेट करतो इफ टार्गेट अचीव्ह झाले की नाही. ह्याच्यासारखं अजून एक कार्ड आहे ते आहे गॉज कार्ड. गॉज कार्ड त्यामध्ये पण सेम दाखवत होतं टार्गेटेड अचीव्ह होणं. ते पुढे बघणार. ओके मी अकॉर्डिंग टू काय बघितलं? अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू बघितलं माझं. राईट अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू मध्ये मला अकॉर्डिंग टू ऑर्डर्स बघायचं. ऑर्डर आणि अकॉर्डिंग टू प्रॉफिट बघायचं. ठीक आहे काय आलं? अकॉर्डिंग टू ऑर्डर्स आणि अकॉर्डिंग टू प्रॉफिट. फर्स्ट काय यूज करणार मी? अगेन कार्ड विज्युअल. राईट अगेन कार्ड विज्युअल घेतलं. कार्ड विज्युअल अगेच केपीआय सॉरी केपीआय ते विज्युअल केपीआय घेतला अगेन. ओके काय विचारते अगेन मला? व्हॅल्यू, ट्रेंड ऍक्सिस आणि टार्गेट. टार्गेट कशाचं ठेवायचं आपल्याला? कशाचं पण कशाच्या अकॉर्डिंग टू टार्गेट ठेवायचं? प्रिव्हियस मंथ, प्रिव्हियस इयर काय कशाच्या अकॉर्डिंग? प्रिव्हियस मंथच्या अकॉर्डिंग. राईट फाइंड आउट केलं कुठे? हे ऑर्डर्स आहे ना, प्रॉफिटचं हवं. प्रिव्हियस मंथ प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. राईट त्याआधी आपल्याला काय लागेल? टोटल प्रॉफिट टाकावं लागेल. टोटल प्रॉफिट कुठे होतं? इथे टाकतो समथिंग काय ते. देन कशानुसार फाइंड करायचं आपल्याला? मंथ नुसार. राईट मंथ टाकतो. कुठे गेला? आलं काहीतरी 77,771.58K हा प्रॉफिट आहे. टोटल प्रॉफिट. अच्छा हे काय अकॉर्डिंग टू आपल्याला काहीतरी गोल असणार आहे ते अचीव्ह केले की नाही कशा अकॉर्डिंग आपल्या प्रिव्हियस मंथच्या अकॉर्डिंग. ओके और तुम्ही टार्गेटमध्ये ना व्हॅल्यू टाका. टोटल रेव्हेन्यू टाका. टार्गेटमध्ये टोटल प्रॉफिट टाका. सॉरी टोटल प्रॉफिट टाका आणि आता प्रिव्हियस मंथची कंपॅरिझन. ओके प्रिव्हियस मंथचा काय करू आपण? डॅक्स फाइंड करून घेऊ. काय ना डॅक्स बोला काय लिहिलं? प्रिव्हियस मंथ प्रॉफिट पीओपी लिहितो. पीएमपी प्रिव्हियस मंथ प्रॉफिट. बोला काय लिहिलं? कॅल्क्युलेट. ओके हां टोटल सेल. शुअर टोटल प्रॉफिट काय फाईन करायचं आपलं? प्रिव्हियस मंथ प्रॉफिट ना. मग एक्सप्रेशन मध्ये काय घेणार तुम्ही? टोटल प्रॉफिटच ना. टोटल प्रॉफिट देन राईट डेट ऍड. डेट ऍड देन कसली डेट? कॅलेंडर लुकअप मधली डेट. देन नंबर ऑफ इंटरवल्स -1 बाय प्रिव्हियस मंथ पाहिजे. राईट देन इंटरवल
किती होतं गोल? 771.58K. किती अचीव झाले? 750 ओनली. तो टार्गेट ऑटोमॅटिकली देतो आपल्याला की बाबा एवढं टार्गेट आहे तुम्ही, ऑटोमॅटिकली देतो. बट जेव्हा MNC मध्ये जातो तेव्हा मॅन्युअल टार्गेट्स मिळतात तुम्हाला. तर तुम्हाला एक सेपरेट मेजर करावं लागतं की बाबा माझे मॅन्युअल टार्गेट एवढं होतं. त्या अकॉर्डिंग टू मग तुम्हाला बघायचं असतं वरती जातोय की डाऊन झालाय, किती पर्सेंट डिक्रीज झालाय वगैरे हे तुम्हाला दाखवावं लागतं. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीच तुमच्या फर्स्ट पेजवर रेड लाईन दिसून नाही द्यायची. रेड लाईन म्हणजे हे असा ते निगेटिव्ह इंडिकेट करतंय, ते निगेटिव्हच दाखवतंय ना. सेल डिक्रीज झाला म्हणजे काय, निगेटिव्हच व्हॅल्यू आहे. हे पण काय दाखवते, निगेटिव्हच दाखवतंय. कधीच तुमच्या डॅशबोर्डच्या पहिल्या पेजला निगेटिव्ह व्हॅल्यूज दाखवायच्या नाही, ऑलवेज दाखवायच्या ग्रीन मधले. ठीक आहे, अंडरस्टँड? ऑलवेज ग्रीन व्हॅल्यू म्हणजे जिथं हाय होतं तिथं इन्क्रीज होतं आपलं सेल्स किंवा आपण टार्गेट अचीव्ह करून पुढे गेलेलो, अशा व्हॅल्यू दाखवायच्या. अंडरस्टँड? जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड डिझाईन करता तेव्हा पूर्ण टीम असते, त्यामुळे तुम्हाला एवढा लोड नसतो. पूर्ण टीम असते आणि बिझनेस ओनरच्या अकॉर्डिंग तुमचा डॅशबोर्ड बनतो. तर त्याला हे KPIs नको असतील तर आपण नाही दाखवायचं, त्याला पाहिजे असेल तर आपण दाखवू. ओके, जे काही डॅशबोर्ड बनलं ते पूर्ण बिझनेस ओनरच्या अकॉर्डिंग तुमचा डॅशबोर्ड. क्लिअर? नक्की नक्की. येस, ग्रीन होतं. जेव्हा टार्गेट अचीव्ह झालं असेल तर ते ग्रीन होतं. आता रेड आहे ना, ते ग्रीन मध्ये जातं ऑटोमॅटिक. मॅन्युअल टार्गेट टाकू शकतो. हां, आता इथं मॅन्युअल टार्गेट मी टाकतो किती, 750 ना. मी न्यू मेजर क्रिएट करतो मॅन्युअल टार्गेटचा 10 नॉर्मल क्रिएट करतो. एवढं टाकतो 1000. किती झालं ऑटोमॅटिकली? 1000 रुपयेच टाकले पण किती आपलं 750.41K समथिंग. ते किती पर्सेंटने अचीव्ह झाले बघा ते. प्लस कितीवर गेले? 74,400. एवढं वाढलं आपला स्टॉक असं समजा. एवढं जर वाटलं तुम्ही अंबानी व्हायचं. काय आलं कसं वर्क करतं KPI? इझी ना बघा, खूप सॉर्टेड आहे माहिती, खूप सॉर्टेड आहे बघा. इझी, पॉवरफुल आणि सॉर्टेड, हे तुमचं पॉवर. मोस्ट पॉवरफुल टूल आहे, मोस्ट पॉवरफुल टूल जे 95 कंपनी वापरतात, 95% कंपनी वापरतात ना. ते टॅब्ल्यू यूज करत नाही. टॅब्ल्यू मध्ये असं नाही मिळत तुम्हाला. टॅब्ल्यू मध्ये फक्त एवढी स्क्रीन असती, त्या स्क्रीन मध्ये फक्त व्हॅल्यू ड्रॅग करायचे असते, दॅट्स इट. एवढं तुम्हाला डॅशबोर्ड नाही भारी बनवतात, तो फक्त तुम्हाला पॉवर BI मध्ये येतो. दॅट्स वाय आपण पॉवर BI यूज करतो. ओके, क्लिअर एवढं? नक्की. सो आपलं फर्स्ट पेज झालेलं आहे. ओके, एक्झिक्युटिव्ह समरी. ठीक आहे, आता आपण जाऊ आपल्या सेकंड पेजकडे. आपली समरी झाली, हे थोडं नीट करशील, होय डिझाईन करशील. आपली समरी वगैरे झाली आता, राईट. आता आपल्याला दाखवायचं मॅप व्हिज्युअल दाखवायचं, राईट. काय दाखवायचं? मॅप व्हिज्युअल. सो मी करणार सेकंड पेजला जाणार, न्यू पेज क्रिएट करतो. ओके, न्यू पेज क्रिएट करतो. नाही झालं तुझं राहू दे. मी एक न्यू पेज सिलेक्ट केलं, राईट. सो मला काय इथं काय यूज करायचं आहे, मॅप व्हिज्युअल यूज करायचं आहे. सो मला काय ते आधी पेजचा सेटअप करावं लागेल. जर आपण फर्स्ट पेजचा केलाय, जी फर्स्ट पेजची डिझाईन असेल ती सेकंड पेजची पण असेल, जी थर्ड पेजची पण असेल, ही समथिंग काय मी डिझाईन केली, बॉक्सेस वगैरे यूज केले, ती फर्स्ट पेजची पण असेल, सेकंड अँड थर्ड पेज लास्टपर्यंत ते फॉलो होणार. म्हणजे चेंज करायचं नाही. जेवढे तुम्ही लाईट कलर ठेवताल तेवढे समोरच्याला गोष्टी आवडतात, हे कायम लक्षात ठेवा. हे व्हॅल्यू हायलाईट्स व्हायला, ते इम्पॉर्टंट. जर व्हॅल्यूज हायलाईट नाही झाल्या तर काय फायदा नाही. ओके, सो मी यूज करतो सेकंड पेज. सेकंड पेज मध्ये घेतो मी मॅप. इथं मॅप दिसतो सगळ्यांना, मॅप मध्ये घेतो. माझा मॅनेजर आला आणि तो म्हणते आता मला ऑर्डर्स दाखव अकॉर्डिंग टू रिजन और समथिंग. ओके, अकॉर्डिंग टू रिजन्स वगैरे. ओके, और अकॉर्डिंग टू टेरिटरी. मग काय दाखवायचंय, काय आलं, काय दाखवायचंय मला? टोटल ऑर्डर्स, राईट. देन इथं विचारतो तो लोकेशन, लिजेंड, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा काही फायदा नाही आपल्याला, आत्ता तरी काय फायदा नाही. आपल्याला फक्त उपयोग आहे बबल साईजचा आणि लोकेशन्स. ओके, मी बबल साईज मध्ये टाकतो टोटल ऑर्डर्स.
ओके. बबल साईज मध्ये टाकतो टोटल ऑर्डर्स, टोटल ऑर्डर क्वांटिटी टाकली. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. देन लोकेशन मध्ये आपण काय टाकणार, रिजन. काय टाकणार, रिजन. कुठे गेलं ते, आपण enabled for your organization. डायरेक्ट आलं ते. लोकेशन नका टाकू, फक्त बबल साईज मध्ये जाऊन टोटल ऑर्डर्स पुल आउट करा. असं काहीतरी मॅप दिसतोय तुम्हाला. ओके. बबल ऑर्डर दिसायला पाहिजे. असं काहीतरी मॅप आला, त्यामध्ये फक्त मी बबल ऑर्डर्स पुल आउट केलं. ठीक आहे, काय केलं, फक्त बबल ऑर्डर्स पुल आउट केलं. आता मला रिजन वाईज बघायचं आहे. रिजन कोणत्या टेबलमध्ये आपल्या, कोणत्या टेबलमध्ये, अरे कोणत्या टेबलमध्ये, रिजन, कॉन्टिनेंट, कंट्री वगैरे कोणत्या टेबलमध्ये, टेरिटरी लुकअप मध्ये. तेव्हा यूज होतात स्लाइसर्स. काय यूज होतं, स्लाइसर. स्लाइसर म्हणजे काय, ते फिल्टर आउट करतं अकॉर्डिंग टू रिजन किंवा अकॉर्डिंग टू कंट्री. त्याला आपण म्हणतो स्लाइसर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इंटरव्ह्यूचा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिल्टर अँड स्लाइसर. फिल्टर कसं करणार आपण, एक स्पेसिफिक व्हॅल्यू देतो. फिल्टर अकॉर्डिंग टू स्पेसिफिक व्हॅल्यू देतो. प्रोडक्ट नेम वगैरे काय असेल ते, टॉप 10, टॉप 100, हे काय झालं, एक स्पेसिफिक डेटा झाला. मग फिल्टर काय करतो, डायनॅमिक डेटा देतो. सॉरी, स्लाइसर काय करतो, डायनॅमिक डेटा देतो. जे सिलेक्ट करतो त्याचा डेटा आपल्याला देणार. ओके. सो इथून काय करतो, एक स्लाइसर सिलेक्ट करतो. कुठे आहे स्लाइसर, तिथे केपीआयच्या साईडला, केपीआय कार्डच्या साईडला स्लाइसर शेअर अशी काहीतरी व्हॅल्यू. त्याच्यामध्ये मी पुल आउट करतो माझे रिजन्स. फील्ड विचारतोय ना तुम्हाला, जातो मी टेरिटरी लुकअप मध्ये. ठीक आहे, इथं कॉन्टिनेंट, कंट्री, रिजन, मी रिजन टाकतो. आहे समथिंग ऑस्ट्रेलिया वगैरे, कॅनडा वगैरे आले, खूप जास्त आल्यात. मी कॉन्टिनेंट. फिल्टर आउट करते का तुमचा, चेक करा बरं एकदा. फिल्टर होते, जसं तुम्ही एखादं स्लाइस सिलेक्ट करा, त्या अकॉर्डिंग टू त्या रिजन मध्ये का त्या कॉन्टिनेंट मध्ये जाईल. ओके. मी याला जस्ट एडिटिंग करतो, साईज अँड स्टाईल मध्ये जातो किंवा स्लाइसर सेटिंग मध्ये जातो आणि याचं वर्टिकल लिस्ट टाईल्स मध्ये करून घेतो. ठीक आहे, टाईल्स झाले. जस्ट एखादं सिलेक्ट करतो, युरोप वगैरे, इतका नाही व्हॅल्यू. ठीक आहे,
काय इकडे लक्षात 2 मिनिट एक लक्षात. काय ऍक्ट होतं हे कळायला का फक्त मला एवढं सांग. स्लायसर काय करतं, जसं तुम्ही एखादा कॉन्टिनेंट किंवा रिजन सिलेक्ट करता त्यानुसार तो इथे जाणं मॅपमध्ये ते कॉन्टिनेंट सिलेक्ट करणं आणि तिथे तुम्हाला त्याचं व्हॅल्यू दाखवणं. ठीक आहे. आता हे स्लायसर इथं पण आहे. जे काही तुम्हाला अफेक्ट होतं ते कुठं होणार आहे, फक्त ह्या पेजला होणार. राईट. ह्या पेजला झालं का, पेज 1ला झालंय का काय अफेक्ट. मी कॉन्टिनेंट सिलेक्ट केला, तिकडे इथं काय दिसतंय, चेंज झालं तिथं व्हॅल्यू, सेम व्हॅल्यू आहे. राईट. बट मला काय करायचंय, हा जो स्लायसर आहे माझा, इथं जे काही सिलेक्ट करेल मी त्याच्या व्हॅल्यू मला फर्स्ट पेजला पण दिसायला पाहिजे. म्हणजे हा फर्स्ट पेज पण पूर्ण रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. कळालं एवढं क्वेश्चन्स कळाला. काय व्हायला पाहिजे, ह्या फर्स्ट पेजच्या व्हॅल्यू पण रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. तेव्हा कन्सेप्टमध्ये येतो सिंक स्लायसर. सिंक स्लायसर. सिंकिंग म्हणजे काय, दोन गोष्टींना जोडणे, कनेक्टेड असतं. राईट. त्याला काय म्हणतो आपण, सिंकिंग. मला काय करायचंय, सेकंड पेजचं स्लायसर कुठे सिंक करायचंय, फर्स्ट पेजला. राईट. हा स्लायसर आहे काहीतरी. ओके. व्ह्यू मध्ये जाऊ, इथं सिंक स्लायसर म्हणून आहे. सिंक स्लायसरवर क्लिक करा. आलं. कुठे आहे तो, फक्त फर्स्ट पेजवरच आहे. इथं सेकंड पेजवर आहे. फर्स्ट पेजला आणि सेकंड पेजला ऑन करा. हे आयचं बटन जर टिक केलं तर हे जे इथं दिसतंय तेच तुम्हाला तिथं दिसेल, हा पूर्ण स्लायसर. पण आपल्याला इथं स्लायसर दाखवायचं आहे का, नाही. काय व्हायला पाहिजे, फक्त व्हॅल्यू रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. ओके. साईवर जस्ट क्लोज करतो. and then इथं जस्ट नॉर्थ अमेरिका युरोप सिलेक्ट करतो. पेज 1ला जातो. त्याला काय व्हॅल्यू रिफ्लेक्ट, आधी किती होती, 24 पॉईंट समथिंग काहीतरी मिलियन होती. आता त्यांनी काय व्हॅल्यू दिली, अकॉर्डिंग टू युरोप रिजन त्यांनी व्हॅल्यू दिली. याला आपण म्हणतो सिंक स्लायसेस. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुमची जेव्हा MNC मध्ये जातात तेव्हा हेच यूज करायचं. तुम्ही काय प्रत्येक ठिकाणी स्लायसर लिहिणार आहे का, नाही ना. प्रत्येक ठिकाणी स्लायसर यूज करत बसणार आहे का. काय करायचं, डायरेक्ट सिंक करायचं सगळ्याशी. काय केलं मी, सेकंड पेजवर स्लायसर होता माझा, त्या स्लायसरला ओके सेकंड पेजवर सिलेक्ट होता, फक्त सिलेक्ट केला आणि व्ह्यू मध्ये गेलो. व्ह्यू मध्ये गेल्यानंतर तिथं सिंक स्लायसर आहे, त्या सिंक स्लायसरवर क्लिक केलं. ठीक आहे. तो कोणत्या पेजवर दिसत होता, मला फक्त सेकंड पेजवर दिसत होता. हे बाकी सगळे बॉक्स अनटिक होते, मला फक्त सेकंड पेजवर दिसत होता. म्हणजे जे काय रिफ्लेक्ट होणार होत्या व्हॅल्यू ते कुठे होणार होते, फक्त सेकंड पेजवर होणार होते. मला फर्स्ट पेजवर पण रिफ्लेक्ट करायचे, तर तेव्हा यूज करायचे जस्ट हे फर्स्ट बॉक्स टिक करायचे 2, किंवा तू ज्या व्हॅल्यू इथं रिफ्लेक्ट करणार त्या फर्स्ट पेजवर पण कर. पण मला तिथं स्लायसर नको शो करू, त्यामुळं आय बटनला मी टिक नाही करत. सर येस. स्क्रीन शेअरिंग पॉज झाली. काय स्क्रीन शेअरिंग ऑनलाईन सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. नो सर. कोणाला प्रॉब्लेम होता, दिसतंय आता व्यवस्थित. ओके. काय केलं मी, फर्स्ट हे 2 फर्स्ट टिक केले. आता मी यूज करतो नॉर्थ अमेरिका. राईट. क्लिक केलं नॉर्थ अमेरिका. अगेन फर्स्ट पेजला जातो रिझल्ट बघायला. किती आली, 9.71 मिलियन. ऑटोमॅटिकली चेंज झाल्या व्हॅल्यू, सिंकिंग असल्यामुळे, कनेक्टेड असल्यामुळे दोन मेकांशी. जेव्हा मी युरोप सिलेक्ट करतो इथं काय येतं, 7.71 मिलियन. जेव्हा नॉर्थ अमेरिका सिलेक्ट 9.7 व्हॅल्यू दिसतात ना, मग रिफ्लेक्ट होतात. क्लिअर. सिंक स्लायसर क्लिअर. ऑनलाईन फर्स्ट पेज झालंय ते समरी, सेकंड झालं मॅप. ठीक आहे. मॅपला अख्खं पेज देत जाऊ. ओके. जे आता थर्ड पेज असेल ते असेल माझं कस्टमर रिलेटेड. ओके. जे काही थर्ड पेज असेल ते माझं असेल कस्टमर रिलेटेड. ओके. तो माझा मॅनेजर होता आणि तो मला म्हणतोय अकॉर्डिंग टू इन्कम कॅटेगरी और अकॉर्डिंग टू इन्कम टाईप मला रेव्हेन्यू फाइंड करून दे, की कोणाच्या थ्रू किती रेव्हेन्यू आला. आपण एक अॅन्युअल इन्कम टाईप नावाचं बनवलेलं आठवतं का, 1.5 लाखच्या वरती असेल तर हाय, 1.5 लाखाच्या खाली असेल तर लो वगैरे, आठवतंय. ते मला यूज करून त्या कॅटेगरी वाईज मला रेव्हेन्यू दाखवायचं. म्हणजे काय करायचं, मला एक डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. डिफरंट कॅटेगरी असू शकतात, हाय, मिड, लो. मला काय करायचं, एक डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. कम्पेअर करायचंय का, नाही. काय करायचं, एक डिस्ट्रीब्युशन दाखवायचं.
जर तुम्हाला एखादं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असतं तर तुम्ही यूज करा पाय चार्ट और डोनट चार्ट. पाय चार्ट और डोनट चार्ट इम्पॉर्टंट आहे. पण पाय चार्ट और डोनट चार्ट कधी यूज होतील, या तुमच्याकडे मॅक्सिमम फक्त 5 कॅटेगरी असतील तरच. 5 कॅटेगरीच्या वर 5 कॅटेगरीच्या वर पाय चार्ट आणि डोनट चार्ट यूज करायचा नाही. तेव्हा ऍक्ट मध्ये येतो ट्री मॅप, त्यालाच आपण हिस्टोग्राम असं म्हणतो. ओके, 5 कॅटेगरी पर्यंत असेल तरच पाय चार्ट और डोनट चार्ट यूज करा. ओके ठीक आहे. मी सिलेक्ट करतो एक पाय चार्ट, तिथं पाय चार्ट आहे. ओके, तो विचारतो मला लिजेंड, व्हॅल्यू, डिटेल्स अँड टूल टिप्स समथिंग काहीतरी असं विचारतो. लिजेंड मध्ये टाकायचे ऑलवेज तुम्हाला ज्या टाईप नुसार पाहिजे. आपला आता टाईप कोणता, अॅन्युअल इन्कमचा टाईप. जो टाईप पाहिजे जे अकॉर्डिंग टू फाइंड करायचं ते ऑलवेज लिजेंड मध्ये. ओके, मला अॅन्युअल इन्कम नुसार फाइंड करायचं. अॅन्युअल इन्कम काहीतरी टाईप क्रिएट केलाय. कशामध्ये क्रिएट केला तो आपण, कस्टमर लुकअप मध्ये. कोणता होता रे, इन्कम आहे ना. हा हा सीसी आवडचा ना, इन्कम आहे ना तो. मग टाईप आपण दिले ना, हाय लो इन्कम, लो इन्कम, नीड इन्कम. तो टाईप हवा आहे, त्या टाईप नुसार फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तेच पण सोडा. आपल्याकडे प्रायोरिटी कस्टमर्स आहे, हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी कस्टमर आहे. मला त्यानुसार फाइंड करायचं. ओके, तुम्ही काय करतो, प्रायोरिटी कस्टमरला जस्ट लिजन मध्ये टाकतो. आलं, हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी आणि मिड प्रायोरिटी. ठीक आहे, आता मी व्हॅल्यूज विचारतो तुम्हाला. मला काय बघायचं, काय बघायचं मला, टोटल रेव्हेन्यू बघायचा आहे. तो व्हॅल्यूज मध्ये टाका टोटल रेव्हेन्यू. झालं डिस्ट्रीब्युशन ऑटोमॅटिकली. डिस्ट्रीब्यूट केलं त्यांनी व्हॅल्यू ऑटोमॅटिकली. हे काय, लो प्रायोरिटी कस्टमरांचा हा रेव्हेन्यू दिलाय, देन मिड प्रायोरिटी वाल्यांनी हा दिलाय, देन हाय प्रायोरिटी वाल्यांनी हा दिलाय. ओके, ह्याला म्हणतो पाय चार्ट किंवा डोनट चार्ट. तर मी डोनट चार्ट जस्ट डोनट चार्टवर क्लिक करतो. दाखवलं त्यांनी व्हॅल्यू, तशाच व्हॅल्यू दाखवल्या. पाय चार्ट सिलेक्ट करू. ओके, क्लिअर क्लिअर. कधी पाय चार्ट यूज करायचं, क्लिअर नक्की. आणि तर काहीतरी ब्लँक व्हॅल्यू म्हणून येते. ओके, त्या ब्लँक व्हॅल्यू काय येतात, बिकॉज काय काय आपल्या डेटामध्ये राहिले असेल ब्लँक्स वगैरे, त्यामध्ये ब्लँक व्हॅल्यू येते. त्या ब्लँक व्हॅल्यूला आपल्याला रिमूव्ह करायचं. काय करायचं, जस्ट कशामध्ये येते, प्रायोरिटी कस्टमरमध्ये येते. फिल्टर्समध्ये जावा आणि प्रायोरिटी कस्टमरला क्लिक करा. खाली असं ओपन होईल, राईट. सिलेक्ट ऑल करा आणि ब्लँकला रिमूव्ह करा. गेलं, ब्लँक पण गेलं ऑटोमॅटिक. ओके, कधी कधी येतात बाय डिफॉल्ट ब्लँक्स व्हॅल्यू येतात, त्या फक्त हँडल करायचं. ओके, मी प्रायोरिटी कस्टमर नुसार तर फाइंड केलं, बट आता मला फाइंड करायचं बाबा माझा टॉप रेव्हेन्यू पर्सन कोणता आहे आणि कस्टमर कोणता की ज्यातून मला रेव्हेन्यू होते, जास्त रेव्हेन्यू होते. त्याला काहीतरी मी डिस्काउंट देऊ शकतो किंवा काहीतरी लॉजिक लावू शकतो की बाबा ह्याला आपण या मंथमध्ये हे कुपन्स देऊ, ते कुपन्स देऊ. हे असेच ठरवतात. अमेझॉनवाले पण तुम्हाला काय काय सगळ्यांना सेम कुपन नसतात. सगळ्यांना डिफरंट कुपन्स असतात. ते अशा बेसवर ठरवतात. एक डॅशबोर्ड असतो, तिथं प्रायोरिटी कस्टमर येतात 100 कस्टमर ज्यांनी सेल्स 1 लाखापेक्षा आपल्याकडे जास्त केलाय, त्यांची डिफरंट कुपन्स जनरेट होतात. ज्यांनी 10 लाखापेक्षा जास्त होतात त्यांचे डिफरंट कुपन जनरेट होतात. ह्या डॅशबोर्ड नुसार दिसतं. तर आपल्याला काय बघायचं, आता फक्त एक टॉप कस्टमर बघायचं, आपल्याला काहीतरी व्हॅल्यू बेनिफिट्स द्यायचं. काय बघायचं, टॉप कस्टमर. त्यासाठी घेतो मी कार्ड व्हिज्युअल. एक सिंगलच व्हॅल्यू दाखवायची ना. ओके, कार्ड व्हिज्युअल. त्यामध्ये काय पुल आउट करणार, पुल आउट काय करणार याच्यामध्ये, या फील्ड्स मध्ये पुल आउट काय करणार, कोणता कॉलम घेणार, ऑनलाईन. एवढं डोकं चालायला लागतंय, काय घेणार याच्यामध्ये, कोणता कॉलम टाकणार. ओंकार निशिता
काय कोणता कॉलम? हा बोल बोल, बरोबर आहे. काय बघायचं आपल्याला? काय बघायचंय? कस्टमरचं नाव बघायचंय ना? कस्टमरचं नाव बघायचंय ना? काय टाकणार? फर्स्ट नेम का आपण एक फुल नेम क्रिएट केलाय तर फुल नेम टाका. एवढं का डोकं लावायचं? काय विचार करत होते? काय पास करणार मग फील्ड्स मध्ये मी? कस्टमर लुकअप मधलं फुल नेम किंवा तुमचं फर्स्ट नेम. पुढे कस्टमरचं फुल नेम काढले का मग? फर्स्ट नेमच ठेवतो. काय ते ॲरॉन आले? हे ॲरॉन नाहीये, पण ते आले अकॉर्डिंग टू तुमच्या अल्फाबेट नुसार त्यांनी रॅन्डम एक नाव घेतलं आणि ते मला तिथं शो केलं. बट मला काय दाखवायचं? टॉप कस्टमर मागा. टॉप गोष्टी दाखवण्यासाठी काय यूज करतो आपण? रँक. अरे इतर कोणता पेन यूज करतो? फिल्टर पेन ना. काय कन्फ्यूज झालं मग झोप आली. आपल्या काय टॉप कस्टमर आहे, टॉप 10, टॉप 100, टॉप 50, कोणता पेन यूज करतो आपण? फिल्टर पेन, राईट. फिल्टर पेन मध्ये जा. इथं अगेन फर्स्ट नेम ड्रॅग करा. ठीक आहे, फर्स्ट नेम ड्रॅग करा. आलं? फर्स्ट नेम उचला आणि इथं टाका. फिल्टर ऑन दिस पेज. ओके, काय पाहिजे होतं तुम्हाला? टॉप कस्टमर, टॉप एन सिलेक्ट करावं लागेल आपल्याला. कुठे गेली? नाही रे, मी काय करत होतो माहिती का? काय केलं असेल मी, सांगा बरं. काय केलेलं मी? राईट, पूर्ण पेजवर फिल्टर लावतो. मला कशाला लावायचं? पण या व्हिज्युअलवरच लावायचं ना. काय सिलेक्ट करा मग? व्हिज्युअल लेवल फिल्टर मी इथं लावत होतो ऑन दिस पेज. इथं लावायला पाहिजे मला. सो काय करा, फर्स्ट नेम डायरेक्ट उचला आणि इथं टाका. ऍड डेटा फिल्टर. आलं? बेसिक फिल्टरिंग, ऍडव्हान्स आणि टॉप एन. मला किती पाहिजे? टॉप 1 कस्टमर एकच पाहिजे. टॉप एन सिलेक्ट करा. किती पाहिजे? 1. कशा अकॉर्डिंग टू पाहिजे? काय तो आधी काय म्हणलं? कशाच्या अकॉर्डिंग पाहिजे मला? कशाच्या अकॉर्डिंग पाहिजे? टोटल रेव्हेन्यूच्या अकॉर्डिंग. मी काय ड्रॅग करणार याच्यामध्ये? टोटल रेव्हेन्यू केलं. अप्लाय फिल्टर करतो. दोन मिनिट. मी इथं 2 सिलेक्ट करतो. ठीक आहे, जस्ट 2 बस. वाटतं आयन नाव आहे. इथं 1 काय येत होता माहिती? 1 केल्यावर तो ऑटोमॅटिकली ब्लँक व्हॅल्यू येत होता फर्स्ट, जे आपल्या टेबलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. आणि ब्लँकला ऑटोमॅटिकली फर्स्ट दिला आणि बाकीचे असतील ते रँकिंग केले. त्यामुळे मी इथं 2 यूज केलं. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना कसं यूज करायचं फिल्टर? ह्याचं आता आपल्याला फर्स्ट नेम तर मिळालं, राईट. आयन काहीतरी नाव आहे त्याचं, राईट. काय झालं? आयन. हे काय होतं तुम्हाला? हा, काय आलंय? कोण आलाय? थांबा, मी फुल नेम घेतो. मग कळून जाईल आपल्याला. फुल नेम काय? CCC. आता येईल तुमचं, बरोबर येईल आता. टॉप एन 1. हे नाव येते का? मॉरिस शॅम येते का? मॉरिस शॅम, बरोबर. फर्स्ट जर मी सिलेक्ट करतो काय देत होतो तुम्हाला? ब्लँक व्हॅल्यू देतो. फर्स्ट काहीतरी आपलं ब्लँक व्हॅल्यू, त्यामध्ये ब्लँक देत होता.
तर मी काय यूज केलं तर फक्त सेकंड, एवढंच केलंय फक्त. काय आलं ते मॉरिस शान. मला आता ह्याचं रेव्हेन्यू दाखवायचं, त्याने किती जनरेट करून दिला हे दाखवायचं. राईट, काय दाखवायचंय, किती रेव्हेन्यू जनरेट करून देणार. काय करणार मी अगेन, एक कार्ड व्हिज्युअल घेणार, त्यामध्ये काय पास करणार, ऑनलाईन काय पास करणार कार्ड व्हिज्युअल मध्ये, पास काय करणार कार्ड व्हिज्युअल मध्ये, टोटल रेव्हेन्यू दाखवायचं मला ह्याचा. कार्ड व्हिज्युअल मध्ये काय पास करणार, काय ऑनलाईन काय पास करणार. अमर, निकिता काय पास करणार, साक्षी, सानिका, मेघा, मंथन, कृष्णा, बोला. अरे बाबांनो, मला ह्या माणसाचा रेव्हेन्यू दाखवायचा आहे, मग ह्या फील्ड मध्ये काय पास करणार, टोटल रेव्हेन्यू ना. तुम्ही काय डोकं लावताय, झोप आली आहे हा. मग कन्फ्युजन काय व्हायचं, मी काय म्हणलं, मला या माणसाचा रेव्हेन्यू दाखवायचं, मग काय काय पास करायला पाहिजे म्हणजे प्रॉफिट, ऑर्डर्स, काय पास करायला पाहिजे, रेव्हेन्यू ना, कॉमन सेन्स ना. क्यों ऐसा कर रहे हो, जेवण जास्त आले. मग मला काय दाखवायचं बाबा, मला ह्या माणसाचं रेव्हेन्यू दाखवायचं, तर मग काय पास करणार, टोटल रेव्हेन्यू, सिम्पल. टोटल रेव्हेन्यू पास करतो, केला. टोटल रेव्हेन्यू आता केला 24.91 मिलियन. त्या माणसाचा आहे का, नाही. इथे पास करा कस्टमर नेम. काय केलं तू, थांब एक मिनिट, एकच मिनिट. CCC होतं ना, कुठे CCC, इथे डायरेक्ट वरती सर्च करा त्या माणसाचं नाव, इथे डायरेक्ट काय नाव आहे त्याचं, मॉरिस, नाव आहे असं. आला त्याचा रेव्हेन्यू, आला आला, किती सिंपल आहे. आता मला त्याचं प्रॉफिट दाखवायचं आहे, सांगा काय करणार, प्रॉफिट सिलेक्ट करणार, सिंपल. काय सिलेक्ट करणार, अगेन एक कार्ड व्हिज्युअल घेणार, कार्ड व्हिज्युअल मध्ये काय पास करणार, टोटल प्रॉफिट, कुठे गेलं, टोटल प्रॉफिट. ओके, फिल्टर पेन ओपन झाला, फिल्टर आउट करायची मला ही व्हॅल्यू फिल्टर आउट करायची मला, त्या माणसाच्या नुसार दाखवायची. ओके, इथे टोटल प्रॉफिट आहे पण त्या माणसाच्या नुसार दाखवायची, त्यामुळे काय करणार आपण, यामध्ये काय पास करणार आहे, कस्टमरचं नेम, काय नाव आहे त्याचं, तिथं सर्च करायचं जस्ट मॉरिस शान. हॅलो, किती प्रॉफिट करून दिलं, सिंपल. तुम्हाला असंच दाखवायला लागणार जेव्हा कंपनीमध्ये जाताल तेव्हा. सिंपल. आणि जर मला ऑर्डर दाखवायचं असतं काय केलं असतं मी, टोटल ऑर्डर्स, राईट. रिटर्न रेट दाखवायचं असतं तर, रिटर्न्स क्वांटिटी दाखवायचं असतं काय यूज केलं असतं, टोटल रिटर्न्स, सिंपल. एवढंच, क्लिअर, पक्का. परत एकदा विचारते, पक्का क्लिअर आहे. ह्याला थोडं एडिटिंग करावं, ठीक आहे. तुमचं होमवर्क एवढंच आहे की ह्याच्याला बॉर्डर ऍड करा, शॅडो ऍड करा, थोडा कलर ऍड करा, ठीक आहे. ह्याला पण बॉर्डर वगैरे, बॉर्डर्स आणि शॅडो ऍड करा, ठीक आहे. क्लिअर एवढं, ओके. मला तर टॉप
100 कस्टमर दाखवायचं किंवा टॉप 15 कस्टमर दाखवायचे अकॉर्डिंग टू टोटल प्रॉफिट. अकॉर्डिंग टू टोटल प्रॉफिट. जर तुम्हाला एखादं टॉप 10 किंवा टॉप 15 दाखवायचं असेल तर कोणतं कार्ड यूज करणार, कोणतं व्हिज्युअल यूज करणार? टेबल व्हिज्युअल कोणतं यूज करणार? टेबल व्हिज्युअल. टेबल व्हिज्युअल. टेबल 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 तो टेबल नाही, इथला टेबल. टेबल व्हिज्युअल. ज्यांना कंटेक्स्ट कळाला त्यांना कळालं. टेबल व्हिज्युअल. ओके, घेतलं. ह्याच्यामध्ये काय पास करणार कॉलम्स मध्ये? कस्टमर नेम. राईट. कशामध्ये ते? कस्टमर लुकअप मधलं कस्टमर नेम. ओके, अजून काय पास करणार? काय काढायचं होतं आपल्याला? प्रॉफिट. मग काय पास करणार याच्यामध्ये? टोटल प्रॉफिट. राईट, टोटल आले. मग काय दाखवायचे? टॉप 15. टॉप 15. जेव्हा टॉपचं गोष्ट येतं तेव्हा आपण काय यूज करतो? फिल्टर पे. एवढंच लक्षात ठेवा, सिम्पल. फिल्टर पे. टॉप किती दाखवायचे? 15. कोणती फिल्टरिंग यूज करणार? टॉप एन. किती दाखवायचे? कशाच्या अकॉर्डिंग दाखवायचे? टोटल प्रॉफिटच्या. करू अप्लाय. दिस इज युअर टॉप 15 कस्टमर. सोपं. कोणाचं? मॉरिस शान असेल ना कुठेतरी. कुठे? कशाच्या अगेन्स्ट बघितलं आपण? थांब, कशाच्या अगेन्स्ट बघितले? नाही मला त्याला सांगू थांब, कशाच्या अगेन्स्ट बघितले आपण? टेबल मध्ये जे आउटपुट काढले ते कशाच्या अगेन्स्ट मध्ये काढलेले? टोटल प्रॉफिटच्या अकॉर्डिंग. म्हणजे ज्यांनी प्रॉफिट जास्त करून दिला असेल त्यांचा असेल. आणि हा जो कस्टमर काढला तो कशाच्या अगेन्स्ट काढला? रेव्हेन्यूच्या. असं नाही ना ज्यांनी कस्टमर जास्त रेव्हेन्यू करून दिला त्याचं प्रॉफिट जास्त असेल, असं नाही ना. त्यांनी 5-5 रुपयाच्या गोष्टी मागितल्या असतील एका कस्टमर, पण काही कस्टमर त्यांनी 10 लाखाचं मागितलं असेल, असतील ना. असं कळालं का नाही म्हणाल तुझं? नक्की ऑनलाईन क्लिअर आहे आजच्या गोष्टी? येस सर. नक्की. कृष्णा आत्ता आवाज आलाय, मग अशी कुठं होता? होतो सर. अमर कळालंय? हो सर. नक्की कळालंय का? नुसतं हो म्हणू नको. हो. ओके. भूमी लेक्चर जॉईन करून सोडून देते. गिरीश जागृती येस सर. येस सर. कृष्णा येस सर. येस सर. मंथन येस सर. येस सर. मेघा हो सर. हो सर. निकिता प्रतीक येस सर. साक्षी येस सर. येस सर. संध्या सानिका हो समजते. श्रद्धा सृष्टी हो सर. हो सर. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त कधीच कोण इंटरव्ह्यूला काय विचारलं? किती 1 वर्षाचा जावा नाही ते 2 वर्षाचा इंटरव्ह्यू, ह्याच्यावर कधीच कोण काय विचारलं? तर डॅक्स व्यवस्थित विचारतो. व्हिज्युअलायझेशन एवढं, स्लायसर फिल्टर, सिंक स्लायसर, अजून पुढे जाऊन आपण बघणार ते ऍडव्हान्स कन्सेप्ट. दॅट्स मी लिहून देतो, तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा, तुम्हाला हे मिळणार नाही. लिहून देतो लिहून. कारण की ह्या कन्सेप्ट अशा आहेत ना की तुम्हाला, म्हणजे माझा मित्र आहे तो चांगल्या कंपनीवर काम करतो, त्यांचं डायरेक्ट मायक्रोसॉफ्ट सोबत कोलॅब आहे, डायरेक्ट कोलॅब आहे बरं का. 2004ला पॉवर बी आले त्यापासून ते काम करतात. पॉवर बी स्क्रीन तिथे आहे, त्यांनी नवीन नवीन गोष्टी सांगते आणि तो मला सांगतो, मी तुम्हाला. मी युट्यूबला जरी गेलो तर मग मिळणार.
डायरेक्ट सांगतो. ओके, क्लिअर आहे. पण युट्यूबला जायची गरजच काय मला असं म्हणतो. इथं जर नीट कळत असेल तर बरोबर ना? कळत नाही असं कोण आहे इथं? नक्की. हर्षदा, तेजस, नक्की. प्रसाद, काय आउटलायर्स, त्याचं काय सांगतो. रुको जरा. या गोष्टी काय त्याचं नाही, ते त्याची गोष्टी वेगळ्या. त्याच्या गोष्टी आउटलायर्स मध्ये काय असतं बेसिकली सांग बरं. काय उद्या आउटलायर्स शिकायचं. ठीक आहे. आशिष काय आलंय, काय आलंय, हे काय आलंय सगळ्यांना? ठीक आहे.